ठेवतात हे बघणंही गरजेचं आहे, बरोबर की? म्हणून पुन्हा पुन्हा सांगणं योग्य वाटत. आपण सर्व काल त्या ठिकाणी कृष्ण भगवंताची तुला बघितली. कृष्ण भगवंताच्या तुलेमध्ये महत्व कशाला दिलेलं आपण सर्वांनी अनुभवलं. त्या ठिकाणी धनाला महत्व नाही, तुमच्या संपत्तीला महत्व नाही, तुमच्या पैशाला महत्व त्या ठिकाणी नाही. महत्व त्या ठिकाणी भगवंतानी फक्त आणि फक्त त्या भक्तीला दिलेलं आहे, त्या भावाला महत्व दिलेलं आहे. 16,000 राण्यांनी त्या ठिकाणी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. सर्व सोनं संपत्ती सत्यभामे सहित सर्वांनी अर्पण केलं. पण एक किंची सहित जागेवरून तो तराजू हल्ला, तर त्या रुक्मिणीने त्या ठिकाणी संपत्ती अर्पण नाही केली. नव्हतीच तिच्याकडे संपत्ती, पण मनाची जी संपत्ती असते ती संपत्ती त्या रुक्मिणी त्या ठिकाणी अर्पण करण्याचा प्रयत्न केला आणि भगवंताला एक तुळशीचं पान आपल्या भक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्पण केले. ती भक्ती महत्वाची आहे, ती भक्ती मोलाची. मनाचा भाव व्यक्त करण्याचं ठिकाण कृष्ण भगवंत सांगतात की तुमच्या मनाचा भाव जर तुम्हाला व्यक्त करायचा असेल तर कशा पद्धतीने करा. देवाने सुद्धा सांगून दिलेला आहे. इथपर्यंत देवाने सांगितले की फक्त आता भाकर चुरली, भाजीत टाकली, फक्त आता उचलून घास तोंडात टाकायचा वाक्य बस आपल्याला. सर्व काही भगवंत सांगून गेलेलं आहे. तुम्हाला भाकर करण्याची मेहनतही ठेवली नाही, तिला भाजण्याची मेहनत ठेवली नाही, तिला चुरून त्या भाजीमध्ये दुधामध्ये टाकण्याची मेहनत ठेवली नाही, फक्त तोंडामध्ये घास घालून चावण्याची मेहनत तेवढी भगवंताने ठेवली की चावावं आपल्याला. आपण लेकराच्या तोंडामध्ये घास घालतो तर चावण्यासाठी त्याला ते कष्ट घ्यावे लागतात, त्याला ती मेहनत घ्यावी लागते. आपण चावून देणार आहोत का? एखादं फळ का चावून द्या बरं दुसऱ्याला खाईल का तुम्ही? आपल्याला त्या ठिकाणी तो किळस निर्माण. म्हणजे चावण्याची जी भूमिका आहे ती भूमिका फक्त भगवंताने आपल्याकडे ठेवलेली आहे. बस सर्व काही मटेरियल तयार करून दिलेलं आहे, सर्व काही तयार करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी मनाचा भाव होता. गीतेमध्ये भगवंत 4 पद्धतीच्या गोष्टी सांगतात, 4 पद्धतीचा भाव सांगतात की भगवंताला काय पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तो प्रवृत्त अश्नामि प्रयतात्मनः. यत् करोषि यदज्ञासि यज्जुहोषि तदासि यत् तपस्यसि कौन्तेय तदकुरुष्व मदर्पणम्. सुंदर सांगितलंय भगवंताने. पत्र पुष्प फळ द्रव्य जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा. तुमच्याकडून काहीच मागितलं नाही. यामध्ये सोन्याचा उल्लेख केलाय. भगवंताला जर तुमच्या धनाची अपेक्षा असते, भगवंताला जर तुमच्या संपत्तीची अपेक्षा असते, भगवंताला जर तुमच्या सोन्याची अपेक्षा असते, तर भगवंतांनी त्या ठिकाणी त्या गीतेमध्ये तो उल्लेख केला. दिसतोय कुठं उल्लेख दिसतो? धनाचा उल्लेख दिसतो, तुमच्या सोन्या नाण्याचा उल्लेख दिसतो, तुमच्या पैशाचा उल्लेख दिसतो. पूर्ण गीता तुम्ही उलटून बघा, पूर्ण गीता तुम्ही वाचून बघा. एकाही शब्दामध्ये, एकाही गीते अध्यायामध्ये तुम्हाला कुठेच धनाचा उल्लेख दिसणार, कुठेच संपत्तीचा उल्लेख दिसणार. या गीतेमध्ये पत्र पुष्प फळ त्या देवाने आपल्याला मागितलं. देवाने लहानातल्या लहान वस्तू मागितलेल्या. लहानातल्या लहान वस्तू मागण्याचा हेतू काय? छोट्यातल्या छोट्या वस्तू त्या ठिकाणी भगवंतांनी मागितलं. तू पत्र अर्पण कर, तू पुष्प अर्पण कर, तुम्हाला फळ अर्पण कर. लहानातल्या लहान वस्तू यासाठी मागितलं की येणारा जो भक्त आहे ना, भगवंताकडे येणारा जो भक्त आहे तो गरीब आहे. तो परिस्थितीने जरी गरीब असला त्याच्या मनाची श्रीमंती सर्वात मोठी. मनाची श्रीमंती असणं गरजेचे आहे. भगवंताला तुमच्या धनाची श्रीमंती आवडत, तुमच्या धनाच्या श्रीमंतीचा तो भगवान मुळीच स्वीकार करत नाही. तुमच्या मनाच्या श्रीमंतीचा तो भगवान या ठिकाणी स्वीकार मन हा
करायचा आहे. मनाचा सुगंध तो भगवंताच्या पर्यंत भगवंतापर्यंत दरवळत गेला पाहिजे. मन सुगंधित ठेवावं. ज्ञानाने मन सुगंधित होतं, भक्तीने मन सुगंधित होतं. भगवंताने या ठिकाणी दाखवून दिले आहे. तुमची धनाची श्रीमंती माझ्याजवळ काही कामाची नाही, त्याला महत्व नाही, त्याला मोल नाही, त्याला काहीच नाही. तुमच्या मनाची श्रीमंती, त्या श्रीमंतीचं मोल त्या भगवंताच्या जवळ, त्याचं महत्व त्या भगवंताला तेवढंच प्रिय आहे. आपण बघा, ज्यावेळेस मंदिरात जातो, मंदिरात लागणाऱ्या ज्या रांगा राहतात त्या रांगा श्रीमंताच्या नसतात. कधी बघा, आजकाल तर मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये ते एक वेगळा नियमच निघालाय. व्हीआयपी लाईन वेगळी, व्हीआयपी लाईन वेगळी. व्हीआयपी लाईन ही मोठ्या लोकांसाठी राहते, पण ती भक्ती ही पैशाच्या माध्यमातून विकत घेण्याचा तो प्रयत्न होता. जो व्हीआयपी लाईनीतून त्या भगवंताच्या दर्शनासाठी येतो, त्याचं दर्शन त्या ठिकाणी कबूलच होत नाही, ते स्वीकारच करत नाही. भगवंताच्या दर्शनासाठी गेलेला भक्त हा कष्टाने गेलेला पाहिजे, स्वतःच्या मेहनतीने गेला पाहिजे. त्याला काहीतरी थोडेफार त्या ठिकाणी आपल्या अंगाला ते कष्ट लाभले पाहिजे, त्यावेळेस भगवंताची भक्ती स्वीकारतात. मंदिरात येणाऱ्या रांगा या श्रीमंताच्या नसतात, येणाऱ्या रांगा या भोळ्या भाबड्या भक्तांच्या असतात, गरिबांच्या असतात आणि त्या भगवंतावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या लोकांच्या असतात. भगवंताला माहित होतं, येणारा भक्त माझ्यासाठी पुष्प घेऊन येणार आहे, फळ घेऊन येणार आहे, पत्र घेऊन येणार आहे. त्या ठिकाणी भगवंत कधी विचारच करत नाही की माझ्यासाठी तो कोटी रुपये घेऊन येतो का लाख रुपये घेऊन येतो, मुळीच नाही. म्हणून त्या ठिकाणी भगवंतांनी काल आपण बघितलं, त्या सत्यभामेला अहंकार होता धनाचा. कशाचा अहंकार होता? सत्यभामेला दाखवून दिलं की भगवंताच्या जवळ अहंकाराला मुळीच जागा नाही. भगवंताला अहंकाराने मिळवता येत नाही, संपत्तीने तर मिळवता येत नाही, कशानेच मिळवता येत नाही. तुमच्या संपत्तीने त्या भगवंताला मिळवू शकत नाही, तुमच्या अहंकाराने तो भगवंत मिळवता येत नाही. ही द्वारकाधीशाची पत्नी होती. कोण होती? द्वारकाधीशाची पत्नी होती, तरीही तिला तिची जागा दाखवून देणं गरजेचं होतं. म्हणून हा सर्व खेळ त्या ठिकाणी त्या भगवंताने रचला. पण तिच्या मनामध्ये जो रुक्मिणी बद्दलचा जो मत्सर होता ना, रुक्मिणी बद्दलचा जो मत्सर होता ना, तो मत्सर त्या भगवंताला त्या ठिकाणी मिटवायचा होता. बघा, द्वारकाधीशाच्या त्या महालामध्ये हे संपन्न झालेलं भांडण एक प्रकारचं भांडणच आहे. सवतीचा मत्सर, रुक्मिणीचा मत्सर त्या ठिकाणी सत्यभामा करायचा. ते भांडण किती सहजपणे त्या भगवंताने मिटवलेलं आहे, किती सहजपणे मिटवलेलं आहे. आपल्याला आपल्या घरातलं भांडण मिटवता येतं. आपलं घरातलं भांडण रस्त्यावर, आपली भांडणं कोर्टामध्ये येतात, आपली भांडणं मंडपामध्ये येतात, आपली भांडणं चौकामध्ये येतात, आपली भांडणं त्या ठिकाणी सभा साधी येतात. कुठेही आपलं भांडण, आपल्या भांडणाला तोडच नाही, आपल्या भांडणाला आपल्याला मिटवता येतं. सर्वीकडे आपली भांडणं पोहोचतात. घरामध्ये चालू असलेलं भांडण कधी रोडवर जाऊन पोहोचते ते आपल्यालाही कळत नाही. रोडवरचं भांडण कधी कोर्टामध्ये जाऊन पोहोचतं ते आपल्यालाही कळत नाही. कोर्टामधलं भांडण कधी चौकामध्ये, शहरामध्ये जाऊन पोहोचतं ते आपल्याला कळत नाही. आपल्याला भांडण मिटवता आले पाहिजे. त्या द्वारकानाथाने सहजतेने त्या ठिकाणी ते भांडण मिटवलेलं आहे, अगदी सहजतेने. भगवंताकडून प्रत्येक गुणधर्म घेण्यासाठी संसार करतायत. भगवंताने त्या ठिकाणी संसार सुरू केलेला आहे. पण संसार करत असताना कशा पद्धतीने तो संसार करावा याचा आदर्श त्या ठिकाणी श्रीकृष्णनाथांनी आपल्या सर्वांसमोर घडवून दिलेला आहे, मांडवून दिलेला आहे. प्रत्येक गुणधर्म त्या भगवंताकडून आपल्याला घेण्यासाठी. द्वारकाधीशाचं भांडण हे द्वारकेमध्येच मिटवलं, त्याच ठिकाणी मिटवलं, बाहेर जाऊच दिलं नाही. सत्यभामेच्या जो मनातला मत्सर त्या रुक्मिणीचा होता, रुक्मिणीविषयीचा होता, तो पूर्ण मत्सर त्या ठिकाणी त्या भगवंतांनी काढून टाकलेला, दूर केलेला आहे. भगवंताच्या ठिकाणी दोघींना अगदी समान रेषेमध्ये त्या ठिकाणी भगवंतांनी मांडलेलं, समान रेषेमध्ये. तुमचा अहंकार माझ्याजवळ चालणार नाही, तुमची संपत्ती माझ्याजवळ चालणार नाही. तुमच्यामध्ये जर भाव असेल, भक्ती असेल, तर तो भगवंत तुमच्याजवळ. तुम्ही काल पण सांगितलं, त्या देवाला जर पत्नी म्हणून जर आवाज दिला, मुलगा म्हणून जर आवाज दिला, आई म्हणून जर आवाज दिला, तो भगवंत येणार, मुळीच येणार. तू भगवंताची पत्नी जरी असली ना तरी तुला भक्त होऊन त्या भगवंताला प्रार्थावं लागेल, विनंती करावी लागेल, त्यावेळेस तो भगवंत तुझ्यापर्यंत पोहोचेल. भक्त म्हणून प्रार्थावं, पत्नी म्हणून तो भगवंत जवळ येणारच. माझा नाथ आहे, माझा पती आहे, मी हक्काने बोलू
शकते, जेव्हा बघावं तेव्हा मी त्या भगवंताला बोलू शकते. मुळीच जमणार आहे. रुक्मिणीने त्या भगवंताला मनोमनपती मानले होते, मनोमन आपलं सर्वस्व काही मानलेलं होतं, पण तरीही भक्त बनून त्या रुक्मिणीला त्या भगवंताचा धावा करावा लागला, भक्त बनून करावा लागला. पत्राच्या आपण पहिल्या ओळी म्हणतो भक्त वत्सला. त्या ठिकाणी पत्रामध्ये लिहिलं का तू फक्त माझा आहेस आणि माझ्यासाठी तुला यावं लागेल, तू माझ्याशिवाय कोणाचाच नाही, असं कधी उल्लेख केलाय का त्या पत्रामध्ये रुक्मिणी? सुंदर उल्लेख केला. तू भक्त वत्सला, जसं भक्तांचं रक्षण तू करतो ना, भक्ताच्या प्रत्येक आवाजाला तू धावून जातो, तशा पद्धतीने माझा हा मी पण तुझी एक भक्त, ही भक्त वेळी तुला बोलवण्याचा प्रयत्न करते. त्या भक्ताचाही आवाज तू ऐक आणि मला घेऊन जाण्यासाठी भक्त म्हणून त्या ठिकाणी त्या रुक्मिणीने त्या भगवंताचा धावा केला. भगवंताला सर्वात प्रिय भक्त, सर्वात आवडणारा व्यक्ती हा भक्त. कुठलाही नातेवाईक त्या भगवंताला भक्तापेक्षा जास्त प्रिय नाही. स्वतःची आई नाही, स्वतःचे वडील नाही, स्वतःचा भाऊही नाही, स्वतःची पत्नी नाही, कोणीच नाही. भक्त सर्वात प्रिय. आणि आपण त्या भगवंताला भक्तीच्या माध्यमातून आळवण्याचा प्रयत्न केला. रुक्मिणीलाही कळाला देवाला अहंकाराने भगवंत अहंकाराने मिळवू शकतो, देवाजवळ अहंकार चालत नाही हे रुक्मिणीलाही कळालं आणि सत्यभामेलाही कळालं की देवाला नम्रतेशिवाय आपल्या जवळ करता येत नाही. नम्रता असणं गरजेचे. त्या भगवंताजवळ आपल्याला लीन होता आलं पाहिजे, नम्र होता आलं पाहिजे, तेव्हा तो भगवंत आपला होऊ शकतो. दोघीचं अंतर बघा ना, जमीन आसमानचा फरक आहे रुक्मिणीमध्ये आणि त्या ठिकाणी त्या सत्यभामेमध्ये जमीन आसमानचा फरक. सत्यभामेकडे श्रीमंती धनाची होती. कशाची श्रीमंती होती? धनाची श्रीमंती होती. आणि रुक्मिणीकडे श्रीमंती ही मनाची. आणि त्या भगवंताला त्या धनापेक्षा त्या मनाची श्रीमंती अधिक प्रिय आहे, अधिक जवळची वाटते. म्हणून रुक्मिणीपेक्षा सत्यभामेपेक्षा भगवंताला रुक्मिणी जास्त आवडायची. आपण काल बघितलं रुक्मिणी जास्त आवडायची. आपण त्या भगवंताला धनाने जवळ आणण्याचा प्रयत्न करतो, त्या भगवंताला कधीतरी मनाने जवळ आणण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे, मनाने जवळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक असते श्रीमंती जी बँकेमध्ये असते, आपला पैसा सोनं नाणं सर्व काही आपण त्या जमिनीचे कागदपत्र सातबारे उतारे आपण सगळे त्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो, ती आहे धनाची श्रीमंती. आणि एक असतो मनाचा श्रीमंत बनवा, तो हृदयात, तो प्रत्येक माणसाच्या हृदयात असतो, पण त्याला जागृत करता आला, जागृत करता आलं पाहिजे. एक बाई असते गडगंज श्रीमंत असे ती बाई, मुलाचं लग्न ठरलं, मुलाचं लग्न ठरल्यानंतर 10,000ची साडी तिच्या अंगावर होती. साडीच्या दुकानात गेली, साडीच्या दुकानात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या दुकानदाराला सांगितले स्वस्तात स्वस्त साडी दाखव, एकदम स्वस्त, तुझ्या दुकानात जेवढी स्वस्त साडी असेल ना सगळ्यात कमी किमतीची साडी मला दाखव. दुकानदाराला आश्चर्य वाटलं, अरे 10,000च्या अंगावर 10-15,000ची साडी असताना स्वस्तातली स्वस्त साडी का मागते? गडगंज श्रीमंत बाई, सर्व काही पैसा पाणी आहे, तरीही स्वस्तातली स्वस्त साडी मागते. अगदी 100-200 रुपयापर्यंत जी साडी भेटेल ना ती साडी मला दाखव, ती साडी मला दाखव. त्या ठिकाणी तो दुकानदार विचार मग्न होतो आणि नहरावून त्या बाईला प्रश्न करतो की तुम्ही स्वस्तातली स्वस्त साडी का घेताय? तुमच्याकडे पैसा आहे, सर्व काही धनसंपत्ती आहे, तुमच्या अंगावरची जी साडी मी दुकानदार मला माहिती नाही याची किंमत 10-15,000 नक्कीच असेल, पण तुम्ही स्वस्तातली 100-200ची साडी का मागता? त्या ठिकाणी ती बाई म्हणते की माझ्या मुलाचं लग्न. मग तुमच्या मुलाचं लग्न आहे तर चांगली साडी घ्या ना, नवी साडी घ्या, महागाची साडी घ्या. मुलाचं लग्न आहे, मुलाची आई आहात तुम्ही, नवरदेवाची आई आहात. अरे माझ्यासाठी नाही लागत ती साडी, मग कोणासाठी? ती साडी माझ्या मोलकरणीसाठी पाहिजे. मुलाच्या लग्नामध्ये काहीतरी भेट द्यावं म्हणून मोलकरणीला ती साडी मला द्यायची. ती बाई 200 रुपयाची साडी घेऊन निघून जातात आणि त्याच दुकानामध्ये थोड्या वेळात मोलकरणी येते. तीच मोलकरणी त्या दुकानामध्ये साडी घेण्यासाठी. त्या ठिकाणी ती आली, आल्यानंतर त्या दुकानदारामध्ये दादा तुझ्या दुकानामध्ये जेवढं जास्तीत जास्त किमतीची साडी असेल ना ती साडी मला या ठिकाणी. लुगडं फाटलं, आपल्या साडीला त्या ठिकाणी ठिगळं लागलेले आहे. त्या दुकानदाराला ती मोलकरीण काय म्हणते, तुझ्या दुकानामध्ये जेवढी महागातली महागात साडी असेल ती साडी मला या ठिकाणी दाखव. दुकानदार विचार करतो,
15,000 घातलेल्या बाईने 200 रुपयाची साडी मागितली आणि त्या साडीला या ठिकाणी ठिगळं लागलेलं आहे, फाटलेली साडी आहे, 10 ठिकाणी साडी फाटलेली, तरी ही मागातली महाग साडी मागते. त्याला राहवलं नाही. त्याने विचारलं, तुला एवढी महाग साडी कशासाठी करायची, कशासाठी घ्यायची? ती बाई त्या ठिकाणी सांगते, अरे माझ्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे, माझ्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे, त्या लग्नामध्ये माझ्या मालकिनीला साडी नेसण्यासाठी मला साडी हवी आहे, जेवढी जास्तीत जास्त पैशाची साडी त्या ठिकाणी मला. श्रीमंत बोल झालं या ठिकाणी. कोणाची श्रीमंती मोठी आहे? खरं सांग, कोणाची श्रीमंती मोठी आहे? मुलकणीची श्रीमंत मोठी आहे. मनाचा श्रीमंत असणं, मनाचा श्रीमंतपणा असणं गरजेचं आहे. पैशाचा श्रीमंत काय हो? स्वतःच्या अंगावर ठिगळ लावून ती साडी घालते, पण आपल्या मालकिनीला, आपल्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे, त्या ठिकाणी आपल्या मालकिनीला मोठ्यातली मोठी, जास्तीत जास्त महागातली महागातली साडी त्या ठिकाणी त्या नौकरीने, मोलकरणीने द्यायचं ठरवलं. बघा, पैसा नाही, मनाचा श्रीमंतपणा गरजेचा आहे. मनाचं श्रीमंती ही सर्वात मोठं संपत्ती आहे. आणि तिच्याकडे पैसा होता, ती 100-200 रुपयाची साडी त्या मोलकरणीसाठी घेऊन जाते. श्रीमंत कोण झालं? माणसाने धनाने श्रीमंत नाही व्हायचं, माणसाने मनाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो श्रीमंत, ती श्रीमंती त्या भगवंताला या ठिकाणी प्रिय. हा श्रीमंतपणा भगवंताला आवडतो. त्याच्याकडे ऐपत नाही, त्याच्याकडे तुमची ऐपत घेऊन जायचं नाही, तुमची संपत्ती घेऊन जायचं नाही, तुमचं धन दौलत घेऊन जायचं नाही. तुमच्या धनाची ऐपत घेऊन त्या भगवंताकडे जर तुम्ही पोहोचलात ना, तर त्याची किंमत त्या ठिकाणी काडी मागतात, माती मोल किंमत. तुमच्या मनाची ऐपत घेऊन त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच तो भगवंत त्याचा स्वीकार करतो. जो जो धनाची ऐपत घेऊन त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो ना, तो त्या ठिकाणी असफल होऊन जातो. त्याची भक्तीने स्वीकारच केला जातो. पण जो मनाचा त्या ठिकाणी मनाची ऐपत घेऊन त्या भगवंतापर्यंत त्या भक्तीच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतो ना, तो भगवंत त्याला त्या ठिकाणी लवकर आपल्या पदरामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो, इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माणसाने त्या भगवंतासमोर, तुम्ही लोकांसमोर तुमचं धन दाखवा, तुम्ही समाजासमोर तुमचं धन मांडण्याचा प्रयत्न करा, तुम्ही या जगासमोर तुमचं धन मांडण्याचा प्रयत्न करा, पण ज्या जगाचा बाप जो बसलेला आहे, ज्या जगाचा मालक बसलेला आहे, त्याच्यासमोर तुमच्या धन संपत्तीला मुळीच किंमत नाही, मुळीच किंमत. सोन्याची द्वारका, सोन्याचा पाठ देवा तुला भजाया जीवनात जीवनाई, देवा तुला भजाया जीवनात जीवनाई, वाटे तुला स्मराया, वाटे तुला स्मराया, मन हे सजीवनाई, देवा तुला भजाया जीवनाई. श्रीमंतीने भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या लीला चरित्रामध्ये सुंदर अशी लीला मला आठवते. गदोनायक नावाचे भक्त
घरी भंडाराचं काम त्यांच्याकडे सर्व भंडाराचं काम ते बघायचं. अत्यंत श्रीमंत गडगंज श्रीमंत असलेला हा व्यक्ती. नेवरगावला जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवस्थान असतं भगवंताचं त्या ठिकाणी त्या गदोनायकाला कळतं आणि सर्व आपल्या परिवारासहित भगवंताच्या भेटीला जातो, पूजनासाठी त्या ठिकाणी जातो. गडगंज श्रीमंत असलेला हा व्यक्ती, भरपूर पैसा भरपूर संपत्ती त्या व्यक्तीकडे होती. भगवंताच्या ठिकाणी गेला, स्वामी त्या ठिकाणी बसलेले असतात आणि पूजनाची तयारी बायसाला ते करायला लावतात. गदोनायक बायसांना पूजनाची तयारी करायला लावतात. पूजनाची सर्व तयारी झाली. अत्यंत सोन्याने अलंकाराने एक ताट भरून मोठं ताट भरून त्या ठिकाणी ते घेऊन आलेले होते. आपल्या श्रीमंतीचं दर्शन खऱ्या अर्थाने त्या भक्तांनी त्या ठिकाणी त्या भगवंताजवळ देण्याचा प्रयत्न केलेला. एक एक काल तुम्ही जशी माझी अष्टांग पूजा केली ना, तुम्ही पैशाने माझी अष्टांग पूजा केली, त्याने त्या ठिकाणी त्या सोन्याने त्या भगवंताची अष्टांग पूजा करण्याला सुरुवात केली. पैसा एक एक सोनं उचलायची, त्या गदोनायकाच्या हातात द्यायची आणि गदोनायक चरणावर पैसे त्या ठिकाणी ते ठेवायचे, दुसऱ्या चरणावर ठेवायचे, मांडीवर ठेवले, हातावर ठेवले, सर्व काही अष्टांग पूजा भगवंताची त्या ठिकाणी त्या गदोनायकाने अत्यंत मनोभावे केली. आपल्या परिवाराला पूजा संपन्न झाली. पूजा संपन्न झाल्यानंतर दोन पायावर विनतकंद होऊन अत्यंत नम्रपणे गदोनायक बसले आणि भगवंताला डोळे झाकून विनंती केली, हे प्रभू, हे देवा, माझ्याकडे हे एक असे एक ताट मी तुझ्या जवळ आणलंय ना, असे हजारो ताट माझ्या घरी पडलेले आहे, सोन्याने भरून हजारो ताट पडलेले आहे, इतकी संपत्ती माझ्या जवळ आहे. पण भगवंता, आम्हाला माहित आहे तू धनाने आम्हाला मिळणार, तो आमच्या संपत्तीने आम्हाला मिळणार. तुला मिळवण्यासाठी काय करावं लागेल प्रभू? अत्यंत करुणावस्थेत विनम्रपूर्वक विनंतीने त्या ठिकाणी भगवंत गदोनायक त्या भगवंताला विनंती करतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती करतात. सर्वज्ञ म्हणतात, देव श्रीमंतीने मिळत नाही, तुमच्या धनाने परमेश्वर मिळत नाही. देव कशाने मिळतो? देव तो देवच. भगवंत कसा देव तो देवच. देवाला मिळवण्यासाठी देवासारखा भक्त होता आला. देवाला मिळायचं असेल तर त्या पद्धतीने तो मिळणार आहे, ज्या पद्धतीने स्वामींनी या ठिकाणी सांगितलं, देव तो देवच. त्या भगवंताला जर तुम्हाला जवळ करायचं असेल, आपलंच करायचं असेल, तो भगवंत तुमच्या धनाने मिळणार नाही, तुमच्या पैशाने मिळणार नाही. तुमची भक्ती त्या देवाजवळ समर्पित करणं गरजेचं आहे. तुमच्या मनाची श्रीमंती त्या भगवंताजवळ समर्पित करणं गरजेचे आहे. तुमची मनाची ऐपत त्या भगवंताजवळ समर्पित करण्याची गरज आहे. त्यावेळेस तो भगवंत मिळणार आहे. धनाने जर तो परमेश्वर मिळाला असता, श्रीमंतांनी जर तो परमेश्वर मिळाला असता, तर आपण त्या देवाला आपल्या घरी पाणी वाहायला ठेवलं असतं. भगवंत जर पैशाने मिळाला असताना तर आपण एवढे क्रूर आहोत की त्या भगवंताला आपल्या घरी पाणी वाहण्यासाठी ठेवलं असतं, मोटरीचं बटन बंद करण्यासाठी ठेवलं असतं, शेतामध्ये पाणी देण्यासाठी ठेवलं असतं. तर भगवंत त्या धनाने आपल्याला मिळाला सांगितलं असतं की तू फक्त माझा आहे, मी तुला पैसे दिलेले आहेत, पैसे लावलेले आहेत, तू फक्त माझा आहे, माझ्याशिवाय तू कुठल्याच भक्ताचा नाही. आपण अडवलं असतं भगवंताला. माणसाचा स्वभाव कोणत्या भगवंताला माहिती, म्हणून तुमच्या संपत्तीला, तुमच्या धनाला त्या ठिकाणी त्या भगवंताजवळ काहीच किंमत नाही. आजचा हा आपला संगीतमय कथेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी एक सुंदर असा प्रसंग आपण आपल्या या ठिकाणी समोर मांडणार आहोत. आपण आई आणि मुलाचं नातं बघितलं, आपण बाप आणि मुलाचं नातं बघितलं, आपण भगवंत आणि भक्ताचं नातं बघितलं, आपण वेगवेगळे नाते या ठिकाणी बघितले, पती आणि पत्नीचं नातं सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं. भगवंताचं नातं, राक्षसाचं नातं सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मामाचं, भाच्याचं, सर्व नाते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता एक शेवटचं नातं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, म्हणजे कृष्ण भगवंताची मैत्री. सुंदर असं नातं. त्या दिवशी रुक्मिणीच्या मनातला भाव आईलाही कळला नाही, बापालाही कळला नाही, फक्त आणि फक्त तिच्या मैत्रिणीला त्या रुक्मिणीच्या मनातला भाव कळतो. आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी खोदून जाणण्याचा प्रयत्न तो मित्र करत असतो. ती मैत्री आपल्याला या ठिकाणी बघायची. श्रीकृष्ण भगवंताची आणि सुदामाची मैत्री आपल्याला या ठिकाणी बघायची. मित्र
त्या कृष्ण आणि सुदामाची भक्ती अशाच पद्धतीने सुंदर अशी मैत्री होती. अत्यंत गरिबीने ग्रासला सुदाम त्या ठिकाणी एक दिवस पत्नी सोबत संवाद करत असतो. पत्नीशी बोलताना सांगतो, पत्नी त्याला म्हणते, हो तुमचा जो द्वारिकानाथ जो मित्र आहे ना, किती श्रीमंत आहे, आपली गरिबी तो दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा. पत्नीचा आणि आपला या सुदामाचा त्या ठिकाणी संवाद. पण सुदामा स्वाभिमानी असतो बघा. घरामध्ये खायला त्या ठिकाणी काहीच नसतं. पत्नीच्या अंगावर फाटके कपडे, आपल्या अंगावरचं धोतरही फाटलेला, छोटीशी झोपडी आहे, अत्यंत गरिबीने ग्रासलेला सुद्धा. पण मनाचा श्रीमंत, मनाचा मोठेपणा होता, स्वाभिमान होता.
की मी माझ्या मित्राजवळ, माझ्या त्या भगवंताजवळ मी काहीच मागणार. पत्नीला त्या ठिकाणी समजलं की आपला पती स्वाभिमानी आहे, हा अशाने त्या ठिकाणी त्या द्वारकानाथापर्यंत पोहोचणार. मग तिने सांगितलं तुम्ही मागू नका, पण निदान भेटायला तर जाऊ शकता ना, मागू नका. मी म्हणत नाही तुम्ही मागा, पण भेटण्यासाठी तरी जा. खूप दिवस झाले तुमची भेट झालेली नाही, तुम्ही एकदा भेटण्यासाठी. ज्यावेळेस गुरुकुळात तुम्ही दोघं बाहेर पडला त्यानंतर तुमची भेट त्या ठिकाणी झाली नाही सर, खूप वर्ष झाली. भेटण्यासाठी जाण्याला तो सुदामा तयार होतो. निघण्याची वेळ आल्यानंतर तो आपल्या पत्नीला म्हणतो, अरे रिकाम्या हाताने कसं काय? अरे तो द्वारकेचा द्वारकाधीश तो भगवंत होता, त्या भगवंताला रिकाम्या हाताने कसं काय भेटा? राजा, गुरु आणि भगवंत या तिघांना कधीच रिकाम्या हाताने भेटू नये, हे शास्त्रामध्ये सांगितलं. रिक्त हस्ते न पश्यन्ते. सुंदर, धन्यवाद. रिक्त हस्ताने, रिकाम्या हाताने देवाला कधी भेटू नये, साधूला कधी भेटू नये, आपल्या गुरुला कधी भेटू नये आणि राजाला कधी भेटू नये, रिकाम्या हाताने भेटू नये. तुमच्याकडं पैसे नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी सुपारी देण्याचा प्रयत्न करा, फळ देण्याचा प्रयत्न करा, फुल देण्याचा प्रयत्न करा, पान देण्याचा प्रयत्न करा, पण रिकाम्या हाताने भेटू नये. सुदामा त्या ठिकाणी मग रिकाम्या हाताने कसं काय? त्या तो भगवंत जरी माझा मित्र आहे, पण तो द्वारकेचा राजा, त्या राजाला रिकाम्या हाताने कसं काय भेटायला गेला? पत्नी म्हणते काळजी करू नका, मी तुम्हाला काहीतरी देते. घरामध्ये जातात, मडके बघते, एकावर एक मडके असतात. पहिलं बघितलं पूर्ण रिकामा, दुसरं बघितलं त्यातही काही नाही, तिसरं बघितलं त्यातही काही नाही, चौथं बघितलं त्यातही काही नाही, सर्व घर धुंडाळतात, काहीच मिळत नाही. त्या भगवंताला देण्यायोग्य काय मिळत नाही. शेजारणीकडे जातात, शेजारणी त्या ठिकाणी पोहे चालत असते, पोहे दिसत असते. चार पाच भरून मिळून आलेले ते पोहे त्या ठिकाणी ते शेजारणी दिसत असतात. आणि ही पत्नी त्या शेजारणीला विनंती करते की थोडे पोहे आम्हाला द्या. शेजारणी चांगली असते, त्या ठिकाणी त्या सुदामाच्या पत्नीला पोहे देते, थोडे पोहे घेते, त्या पोह्याने त्या ठिकाणी बरोबर तयार, ती पुरचुडी त्या पोह्याची त्या ठिकाणी तयार करते आणि आपल्या पतीच्या हातामध्ये देते आणि पतीला त्या ठिकाणी मिळवते. भगवंताच्या भक्तीमध्ये स्मरण करत करत सुदामा आता त्या द्वारकेच्या दिशेने पावलावर पाऊल टाकत त्या सुदामाचं पाऊल त्या द्वारकेच्या दिशेने जाताना त्या भगवंताचं स्मरण करतोय, त्या भगवंताला आठवण्याचा प्रयत्न करे. देवा, तू द्वारकेचा राजा आहे.
तो सुदामा एक एक पाऊल टाकत निघालेला. जसा जसा द्वारकेच्या दिशेने तो पोहोचतो द्वारका त्याला समोर जवळ यायला जवळ अशी वाटायला लागली की द्वारका जवळ आलेली आहे. रात्रीचा अंधार त्या ठिकाणी पसरलेला आहे. सूर्य डोंगराआड निघून गेलेला आहे आणि सुदामा द्वारकेच्या जवळ येऊन पोहोचतो आणि त्या ठिकाणी मुक्काम करतो. अत्यंत दिवसभर घामाघूम झालेला सुदामा, पायात चप्पल नाही, पायात कुठलंच नाही, अंगावर फाटके कपडे, पूर्णपणे घामाने चिंब झालेला आणि त्या ठिकाणी तो थकला. संध्याकाळच्या वेळेला झोपला. एका झाडाखाली सुदामा त्या ठिकाणी झोपलेला. भल्या पहाटे त्या ठिकाणी उठला, थोडं द्वारकेच्या जवळ गेला. तसे सूर्याची सोनेरी किरण उगवली आणि सोनेरी किरण उगवल्यानंतर त्याने ती द्वारका बघितली. ती सोन्याची द्वारका बघितली आणि तो सुदामा त्या ठिकाणी चकित होऊन गेलेला आहे. किती सुंदर त्या द्वारकेचं दृश्य आहे. आपण या अगोदरही त्या द्वारकेचं दृश्य वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेस त्या द्वारकेमध्ये पाऊल ठेवलं सगळीकडे त्याला श्रीमंती दिसते, भरभराटी दिसते. प्रत्येक घर त्याला श्रीमंत दिसतं, प्रत्येक घरातली व्यक्ती त्याला श्रीमंत दिसते, प्रत्येक घर त्याला त्या ठिकाणी भरभराटी वाटतं. अत्यंत मोहून गेलेली ती द्वारका, त्या द्वारकेला तो पूर्णपणे मोहून गेलेला. दबक्या पावलाने पाऊल टाकत टाकत त्या द्वारकाधीशांच्या महालापर्यंत पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी जे द्वारपाल त्या सुदामाला अडवतात. सुदामाला अडवलं आणि विचारलं, कुठं जायचं? सुदामा तसे हात जोडून त्या द्वारपालाला म्हणतो की मला द्वारकाधीशांना भेटायचं, ते माझे मित्र आहेत. मित्र हा शब्द ऐकला आणि त्या द्वारपालाला त्या ठिकाणी हसू आलं, जोरात हसायला आला. त्याला ती गंमत वाटली. हा भिकारी, फाटक्या पायाचा हा ब्राह्मण आमच्या द्वारकाधीशांचा मित्र असू शकतो. मुळीच काही पण नको सांगू, इथं येणारे हजारो व्यक्ती करून त्या भगवंताला, त्या परमेश्वराला भेटण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही काही आमच्या राजाचा मित्र असू तेव्हा जा त्या ठिकाणी जेवण कर आणि निघून त्या ठिकाणी तो घामाघूम आणि सुदामा विनंती करायला लागतो, अरे एकदा भेटू दे, फक्त तू सांग, तुझ्या द्वारकानाथांना जाऊन सांग की तुमचा मित्र सुदामा भेटायला आलेला आहे, फक्त जाऊन
द्वारकाधीशाच्या जवळ जाऊन पोहोचलेला आहे, त्या भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचलेला आहे. भगवंताला प्रणाम केला. आपल्या द्वारकानाथांना त्या ठिकाणी त्या द्वारपालाने प्रणाम केला आणि भगवंताला सांगतोय की देवा महाराज कोणीतरी ब्राह्मण त्या द्वाराजवळ उभा आहे. मग भगवंत सांगणारे ब्राह्मण आहे तर मग त्याला जीव घाल. बाहेर जेवणाची व्यवस्था केली ना, त्याला जीव घाल. तो द्वारपाल म्हणतो तो जेवणाच्या मनस्थितीमध्ये नाही, तो तुम्हाला भेटण्यासाठी आतो. भगवंत विचारतात नाव काय त्याला, ते लवकर नावही आठवत. द्वारकाधीशांच्या पुढे तो द्वारपाल उभा आहे, त्याला नावही आठवत नाही, सुदामाचं नावही आठवत नाही. विचार करतो आणि तोंडातून असे लपकत शब्द बाहेर पडतात. भगवंत ते शब्द ऐकण्यासाठी आतुर असतात. भगवंताला माहित असतं, सर्व काही माहित आहे, तरीही त्याच्या तोंडून ऐकायचं होतं. नाव विचारल्यानंतर तो सुदामा म्हटल्यानंतर जसं नाव ऐकलं तसं भगवंत त्या आसनावरून उठले, सिंहासनावरून उठले, ताडकन उठले आणि धावत पडत त्या द्वाराच्या दिशेने त्या ठिकाणी भगवंत निघालेले आहे. दरवाजाच्या दिशेने भगवंत निघालेले आहे. धावत पडत निघाले. कोणाला समजायला मार्ग नाही, फक्त नावासरशी नुसतं नाव ऐकलं, पुढचं काहीच विचारलं नाही. ताडकन आपल्या सिंहासनावर उठले आणि त्या दरवाजाच्या दिशेने भगवंत धावत पडत निघालेले आहे. सर्व आश्चर्यचकित झाले. सर्व मंत्री, सर्व प्रधान, त्या ठिकाणी रुक्मिणी, सत्यभामा सर्व आश्चर्यचकित झाले की चाललंय. त्या द्वारपालाला समजायला मार्ग नाही आणि त्या दरवाजाजवळ गेल्यानंतर भगवंत सुदामाला बघतात आणि बघितल्यानंतर आपल्या मित्राला त्या ठिकाणी कडाळून अशी मिठी भगवंत मारतात. बघा प्रसंग किती सुंदर आहे. थकून भागून आलेला तो सुदामा दिवसभर प्रवास केला, अन्ना पोटात जात नाही, पाण्याचा थेंबही नाही. त्या भगवंताच्या स्मरणाने तो त्या द्वारकेपर्यंत पोहोचला आणि भगवंताने मिठी मारली. त्या सुदामाचं सर्व क्षीण त्या ठिकाणी हरवून गेले. जो थकवा आलेला होता तो पूर्णपणे मिटून गेलेला आहे. भगवंत अत्यंत सन्मानपूर्वक सुदामाला आपल्या या महालाच्या दिशेने घेऊन येतो. महालाच्या दिशेने सुदामाला आणून त्या ठिकाणी खूप अशा सुंदर पद्धतीने भगवंताने आपल्या सिंहासनासोबत त्याची बसण्याची व्यवस्था केली. आपल्या बरोबरीला त्या सुदामाला भगवंताने बसवलेला आहे. भगवंताच्या बाजूला बसण्यासाठी अनेक देवाधिकांना सुद्धा तपश्चर्या करावी लागते, वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागते. भगवंताच्या बाजूला बसण्यासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागते. सुदामाला एका क्षणामध्ये भगवंताने आपल्या बरोबरीला बसवले. मैत्रीचं महत्त्वाचं अनुभवलं. ज्या देवाधिकांना हेवा वाटावा, ज्या देवाधिकांना त्याचा लोभ वाटावा, त्या भगवंताच्या बाजूला बसण्याचा तो कोणालाही सहजासहजी मिळत नाही. त्या सुदामाला सहजासहजी तो बसण्याचा योग त्या ठिकाणी प्राप्त झाले. मैत्रीचं वर्णनच वेगळ्या पद्धतीचे, मैत्री वेगळ्या पद्धतीचे. जीवनात आपण म्हणतो की रक्ताच्या नात्यापेक्षा धर्माचं नातंही केव्हाही श्रेष्ठ आहे. आमच्या दादाचा तो विषय होता, नाते परमबंधुत्वाचे. परमबंधुत्व सुंदर अशा पद्धतीने त्यांनी परमबंधुत्वाचं नातं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय की रक्ताच्या नात्यापेक्षा धर्माचं नातं केव्हाही श्रेष्ठ आहे. भाऊ भावाला मानत नाही, पण तोच भाऊ मित्राला त्याच पद्धतीने तेवढ्याच योग्य देता मानतो. मैत्री ही वेगळी आहे, ती भले नात्याची नसते. देवाने आई कोण निवडावं याचा हक्क दिलेला नाही, बाप कोण निवडावं याचा हक्क दिलेला नाही, भाऊ कोण निवडावं याचा हक्क दिलेला नाही, बहीण कोण निवडावी याचा हक्क दिलेला नाही. फक्त देवाने एकमेव असा हक्क दिलाय की मैत्र कोण निवडावा, मित्र कोण निवडावा, मित्र कसा असावा हे आपल्या हातात. ते निवडण्याचा अधिकार भगवंताने आपल्याला दिलेला. आपण कोणाच्या पोटी जन्माला जाऊ हे आपल्याला माहित नसतं, पण जन्म घेतल्यानंतर त्या ठिकाणी मित्र कसा बनवायचा, मित्र कशा पद्धतीचा असला पाहिजे, कशा पद्धतीने मैत्रीची संगत असली पाहिजे हे आपल्या हातामध्ये आहे. भगवंताने ते आपल्या हातामध्ये दिले. मैत्रीचे सुंदर वर्णन. सुदामा त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. सर्व क्षेम वार्ता झाली, विचारण्यात आलं. सर्व त्याच्या अंगावरचं सर्व परिस्थिती भगवंत बघतात. मळक असलेलं ते धोतर, फाटलेलं धोतर, अंगावर कपडा, घामाने पूर्ण ओला चिंब झालेला तो सुदामा भगवंत त्या ठिकाणी बघतात. भेट झाली, दोन मित्रांची भेट झाली, दोन मित्रांची सांगड झाली. एकमेकांकडे बघून हिवरल्या, एकमेकांकडून अंतःकरण त्या ठिकाणी
आणि त्या अंतकरण पाझरल्यानंतर ते अश्रू डोळ्याच्या माध्यमातून बाहेर पडायला लागले, ती मैत्री बाहेर पडायला लागलेली आहे. एकमेकांच्या चेहऱ्यावरची मैत्री स्पष्टपणे समग्र ती द्वारका नगरी बघत मंत्री बघत 16,000 आले त्या ठिकाणी त्या दोघांची मैत्रीचं दर्शन सर्व लोकांना होतं. हजारो डोळे त्या ठिकाणी त्या सुदामाला बघत. सहजासहजी कोणालाही भेटणारा तो भगवंत कोणालाही भेटत नाही, सहजासहजी कोणाला भेटत नाही. आज या सुदामाला इतक्या आपुलकीने, इतक्या तत्परतेने, इतक्या प्रेमाने सर्व विचारपूस करतो. मैत्रीचा अनुभव सर्व द्वारका नगरी त्या ठिकाणी घेते. भगवंताचे परपक्ष भगवंत त्या सुदामाचे पदप्रक्षालन करण्यासाठी त्या सुदामाच्या चरणाशी बसलेले आहे. बघा प्रसंग कशा पद्धतीचा आहे. या जगाचा मालक परात्पर परब्रह्म अवतार परमेश्वर अवतार त्या सुदामाच्या पायाशी बसतो आहे. सुदामाचा पाय तळ हातावर घेतला आणि धुण्यासाठी सुरुवात केली. सर्व भगवंताच्या हाताला लागली.
रक्त त्या भगवंताच्या हाताला लागलेला आहे. सुदामा विनाशतीचा त्या भगवंताला भेटण्यासाठी आपल्या मित्राला भेटण्यासाठी द्वारकेपर्यंत पोहोचलाय. रक्त बघितलं आणि भगवंताच्या डोळ्यातून अश्रू निघायला सुरुवात झाली. भगवंत त्या ठिकाणी आपल्या मित्राचा तो अनुभव बघून, त्या मित्राची ती करुणा बघून त्या भगवंतालाही रडायला आलेला आहे. त्या अश्रूंनी, पडलेल्या अश्रूंनी त्या सुदामाचे पाय त्या ठिकाणी त्या भगवंताने धुतलेले आहेत. या ठिकाणी कुठलाही स्वाभिमान त्या ठिकाणी मी द्वारकेचा राजा, द्वारकाधीश, या सृष्टीचा जगचालक आहे, याचा अभिमान, याचा स्वाभिमान कुठेही त्या भगवंताच्या नजरेमध्ये दिसून आलेला नाही. बघा, माणूस थोड्या थोड्या गोष्टीने अभिमान बाळगतो, थोड्या थोड्या गोष्टीने स्वाभिमान बाळगतो. शिकण्यासारखं भरपूर आहे. स्वाभिमान बाजूला ठेवला, अभिमान बाजूला ठेवला, ती मैत्री महत्वाची. स्वाभिमानापेक्षा, अभिमानापेक्षा मित्र महत्वाचा, त्याचं प्रेम महत्वाचा आहे, त्याची भक्ती महत्वाची आहे की आज इथपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचवण्यात त्याचा तो मोलाचा वाटा आहे की तो माझ्यापर्यंत पोहोचला. प्रतपक्षाळ झाला. त्या ठिकाणी सर्व त्या सुदामाचा विधी करण्यात आला, गंधाक्षरा लावण्यात आला, सर्व काही विधिवत त्या पूजा त्या सुदामाची त्या ठिकाणी झाली. जी पोटरी आणलेली होती ना, ती पोह्याची, ती सुदामा मागे मागे लपवण्याचा प्रयत्न करतो. भगवंत ती लपवताना बघतात आणि त्या ठिकाणी म्हणतात, अरे काय आणलं तू, माझ्यासाठी काय आणलं, दाखव ना. काय नाही आणलं मी देवा, काही नाही आणलं. त्याच करुणावस्थेत सुदामा म्हणतो, मी काही नाही आणलं देवा तुझ्यासाठी, मी काय देणार आहे, मी फाटका, मी गरीबी, मी तुझ्यासाठी काय देणार आहे, माझ्याकडे तुला देण्यासारखं काही लायकीचं नाही देवा, तुला मी काहीच देऊ शकत नाही. ती माझी पात्रता, ती माझी योग्यता. त्या द्वारकेचा तो राजा, हा भिकारी तुला काय देणार, हा तुला काहीच देऊ शकत नाही. फक्त दिल तर तुला ही भक्ती देऊ शकतो, हे प्रेम देऊ शकतो, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. अत्यंत करुणावस्थेत त्या ठिकाणी भगवंताला सुदामा आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतात. अरे बघ, त्या हातामध्ये काय आहे, पाठीमागे लपवतं, ते बाहेर काढ, काय आणलंय काय तू माझ्यासाठी, माझ्या वहिनीने काय दिलं. कृष्ण भगवंत तसे विचारतात. आपल्याकडे एखादा मित्र आल्यानंतर आपण काय म्हणतो की माझ्या वहिनीने काय दिलं, काही दिलं का करून मला खाण्याचं. त्या सुदामाला भगवंत, अरे माझ्या वहिनीने काहीतरी तुला दिलेच असेल, तुला रिकामा माझी वहिनी पाठवणार, काहीतरी तुला दिलं असेल, मला देण्यासाठी काहीतरी दिलं असेल. ती मागची लपवलेली पोटरी त्या भगवंतांनी बाहेर काढली आणि काढल्यानंतर ती उघडल्यानंतर त्या पोटरीचे ते पोहे बघितले आणि भगवंताला त्या ठिकाणी आनंद उत्पन्न झालेला. पोह्याची मूठ भरली आणि तोंडामध्ये टाकली. एक मोठ पोहे खाल्ले, दुसरी मोठी खाल्ली. त्या ठिकाणी रुक्मिणी आणि त्या सत्यभामेला कळलं की जर भगवंताने संपूर्ण पोहे या ठिकाणी संपवले ते सर्व काही भगवंत त्या सुदामाला देऊन हे त्यांनी जाणलं. आणि तो तिसरा हात उचलला, रुक्मिणीने हात पकडलाय, भगवंता तुमच्या मित्राने आणलेला जो पदार्थ आहे तुम्ही एकटेच खाणार, त्याचा लाभ आम्हालाही देऊ द्या, आम्हालाही खाऊ द्या, आम्हालाही बघू द्या. तुमच्या मित्राच्या पदार्थामध्ये किती प्रेम ओतलेलं आहे, किती भक्ती ओतलेली आहे, आम्हालाही त्याची सवय घेऊन द्या. आणि भगवंत ती पोटरी त्या रुक्मिणीला देतात. 16,000 आना त्या ठिकाणी सर्वजण एक एक कण त्या पोह्याचा सर्वजण त्या ठिकाणी प्राशन करतात. 6 महिने सुद्धा त्या ठिकाणी राहतात. 2 मुठ पोहे त्या भगवंताने खाल्लं. पण इकडे त्या सुदामाला सोन्याची नगरी त्या ठिकाणी भगवंताने दान केलेली आहे, सोन्याची नगरी. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात भगवंत दानी असेल पण जीव काय व्हायला पाहिजे, अनाथ व्हायला पाहिजे. भगवंताजवळ आपण त्या करुणेने आपण त्या भगवंताजवळ अनाथ झाला पाहिजे. आपल्या संपत्तीचा तो लोभ बाजूला ठेवला पाहिजे, आपल्या धनाचा तो लोभ बाजूला ठेवला पाहिजे, आपल्या नातेवाईकांचा तो लोभ बाजूला ठेवला पाहिजे. माझं कोणीच नाही, तुझ्याशिवाय कोणीच नाही, मी अनाथ. ही भावना आपल्यामध्ये जोपर्यंत उत्पन्न होत नाही ना तोपर्यंत भगवंताचं दातृत्व आपल्यापर्यंत पोहोचत. 2 पोहे खाल्ले आणि त्या पोह्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी सुदामाला सोन्याची नगरी बहाल केलेली आहे भगवंतांनी. त्याच्या दारिद्र्यावर तो विळा घातला, तिचं दारिद्र्य समूळ या ठिकाणी नष्ट केलेलं आहे. कवी म्हणतात पहा त्या सुदामा भाडी विधीने लिहिले की भीक मागावे. सुदामाच्या नशिबामध्ये, सुदामाच्या जीवनामध्ये भीक मागावं विधीने लिहून ठेवलं होतं.
कृष्ण भगवंतानी त्या लिखिता ते पुसवून हरीने लिहिले की भीक न मागावे. त्या विधीला भगवंताने पुसून टाकला. त्याच्या नशिबामध्ये तो विधी लिहिला होता ना की तो हा भीक मागणार, त्या विधीला त्या भगवंताने पुसून टाकलेला आहे. आपल्या भक्तीच्या माध्यमातून त्या भगवंताने त्या भक्ताला ते फळ दिलं, ते पुसून टाकलेलं आहे. आणि सुदामाला भीक न मागावे हे त्याच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे की तू आता याच्या पुढे कधी भीकच मागणार. सर्व काही भरभरून लिहिलेलं आहे. जशी सोन्याची द्वारका या ठिकाणी उत्पन्न झालेली होती ना, दुसरी सोन्याची द्वारका त्या ठिकाणी त्या सुदामाला त्या भगवंतांनी मुठभर पोह्याच्या बदल्यामध्ये बहाल केली. पण त्या पोहे आणण्यामध्ये काही स्वार्थ होता का? पोहे आणण्यामध्ये कुठल्या पद्धतीचा हेतू होता का त्या सुदामाचा? बायकोला तर आधीच सांगितलं होतं मी काहीच मागणार नाही. तो माझा मित्र जरी असला, माझा भगवंत जरी असला, तरी मी त्या देवाजवळ काहीच मागणार नाही. पहिलेच आपल्या पत्नीला सांगितलेलं होतं. निस्वार्थपणे त्या ठिकाणी त्या भगवंताला काहीतरी देण्यासाठी भेटायला जातो. रिकाम्या हाताने कसं जावं म्हणून त्या ठिकाणी तो पोहे घेऊन आलेला आहे. त्या पोह्या मागे त्यांनी काहीच मागितलं नाही. पण न मागताही भगवंताने त्याला त्या ठिकाणी सोन्याची नगरी बघायला केली. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा आता नाही देवा काही अन्य मागणे. मन तृप्त झाले तुझ्या मन तृप्त झाले आहे तुझ्या. श्वास
पद्धतीने या ठिकाणी ते वर्णन आपण या मैत्रीच्या माध्यमातून बघितलेलं आहे की कृष्ण आणि सुदामाची मैत्री किती श्रेष्ठ होती. भगवंताने आपलं स्वतःचं भगवंत बाजूला ठेवलं, भगवंत पण बाजूला ठेवलेला आहे, आपल्या स्वतःचा राजा महाराजा तो बाजूला ठेवलेला आहे आणि आपल्या मित्राप्रमाणे त्या ठिकाणी वागणूक दिलेली आहे. 6 महिने त्या ठिकाणी तो सुदामा त्या द्वारकानाथच्या नगरीमध्ये राहिले. 6 महिने त्या महालामध्ये राहिले. पण 16,000 राण्यांपैकी एकीने कुरकुर केली नाही, एकही रडली नाही. त्या दिवशी बाबांनी सांगितलं ना, खोटं गेलं, खोटं आले, भांडे आपल्या फक्त बस, ठीक आहे नाही. या 16,000 राण्यांपैकी एकाही राणीने कुरकुर केली नाही. 6 महिने त्या ठिकाणी सुदामा राहिले. अशा पद्धतीने त्या भगवंतानी आपल्या मित्राचं दारिद्र्य दूर केलेलं आहे. मुठभर पोह्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी भगवंतानी मित्राचं दारिद्र्य दूर केलं. धन दिलं का त्या ठिकाणी? मुठभर पोहे दिले. पण त्या पोह्यामध्ये ती भक्ती ओळखा, नुसते पोहे ओळखू नका, नाही तर उद्या सगळेजण उठसूट देवाला पोहेच वाचा, असं नका करू. उठला सकाळी नाश्ता, कर पोह्याचा नाश्ता, देव दाखव देवाला उपार, कर पोह्याचा नाश्ता, दाखव देवाला उपार, हे नका करत बसू बरं का. हा, पोह्या मागची भक्ती बघा, त्याच्या मागचं प्रेम बघा, त्याच्या मागची ती श्रद्धा बघा आणि आपल्या स्वतःला त्या सुदामासारखं बनवण्याचा प्रयत्न करा. मनाची धनाची श्रीमंती भगवंतापर्यंत घेऊन नका जाऊ, मनाची श्रीमंती भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आजचं आपलं शेवटचं सत्र या ठिकाणी संपन्न होत आहे. पण त्या अगोदर सर्व मंडळींचे आभार मानावे तेवढे कमी आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त मंडळी, खामगाव तालुक्यातील सर्व सद्भक्त मंडळी, मुख्य करून गोंदनापूर ग्रामस्थ मंडळी, माझ्या जीवनातला हा मी पहिला कार्यक्रम बघतो की अवघ्या कमी दिवसामध्ये अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी या सर्वांनी केलेलं आहे. आज ती भगवंताचं जे वचन आज उभे या ठिकाणी उतरण्यात आलेलं आहे. उभेचं दृश्य आपल्याला या ठिकाणी, तू उभा टाकला असेल पुढे सिद्धी ते इथून यायची नाही जाईल की भगवंत सांगतो तू फक्त उभा राहा. त्या सर्व ग्रामस्थ मंडळींना ती प्रेरणा मिळाली. त्या भगवंताच्या मनातील इच्छा त्यांनी जाणली आणि भगवंताच्या कार्याला या ठिकाणी सर्वजण अत्यंत कसोटीने उभा राहिले, अत्यंत मेहनतीने हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि सुंदर अशा स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी या सर्व सद्भक्त ग्रामस्थ मंडळींनी केलं. पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त मंडळींचा त्यांना तो हातभार लागला. नक्कीच परमेश्वर त्यांना सर्वांना दाय बसायचे, सर्वांना आनंदी ठेवू, सुख समृद्धी त्यांच्या घरामध्ये नांदो. आजच्या या भागवत रूपी सेवेच्या माध्यमातून मी त्या ईश्वराला एकच विनंती करेन. आणि आमचे हे सर्व तबला वादक दादाजी, आमचे गजानन भाऊ इंगळे, आमचे परमपूजनीय आदरणीय श्री योगेश दादाजी कपाट यांनी अनेक भागवतकार घडवले असं म्हणता येईल. महानुभाव पंथातले बहुतांश भागवतकार त्यांच्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे, यांच्यापासून सुरुवात केलेली आहे आणि आज ते मोठ्या महान भागवतकार या पंथाला नाव रूपाला आले आहे. ती सुरुवात मी कधीतरी आज त्यांच्या माध्यमातून केली. 60% माझं फक्त योगदान, 40%, 60% योगदान त्यांचं आहे. पण त्यांच्या या सुमधुर अशा वाणीतून, तालातून, सुरातून आपलं भागवत या ठिकाणी त्यांनी रंगवून दिलेलं आहे. असे आमचे आदरणीय योगेश दादाजी कपाट यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मला तुमच्या सर्व महिलांना एक विनंती करायची, तुम्ही सर्व सुंदर आहात, त्यांच्याकडे तुम्ही सर्व, तुमची मी भक्ती बघितली 7 दिवसामध्ये, सर्व तुम्हाला मी अनुभवलं. सुंदर असं तुमचं या ठिकाणी नियोजन आहे. तुमचं एक महिला मंडळ स्थापन करा ही माझी इच्छा आहे. गोंदनापूर गावात तुम्ही एक महिला मंडळ स्थापन करा. तुमच्या महिला मंडळाला आपण एक सुंदर असं नाव देऊ, सांगा ठीक आहे, तरी सांगा तुमच्या महिला मंडळाला सुंदर असं नाव आपण उद्या कीर्तनामध्ये जाहीर करू. पण तुमचं महिला मंडळ तुम्ही सर्वांनी मिळून स्थापन करायचे. त्या महिला मंडळाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये विविध अशा पद्धतीचा देवधर्म झाला पाहिजे, तुमच्यामध्ये झाला पाहिजे. तिथं काही खर्चाची आट नाही. कधीतरी एका वर्षातून आपण त्या ठिकाणी स्थानदर्शनाला आपण गेलं पाहिजे. सर्वांनी ठरवायचं आणि तशा पद्धतीने निश्चय करायचे. भरपूर ठिकाणी महिला मंडळ स्थापन झालेलं आहे. जे पुरुष मंडळी करू शकत नाही ना, ती महिला मंडळी करू शकते. हे मला माहिती आहे, मी भरपूर ठिकाणी बघितलंय. आज दादांनी सुंदर असं नाव दिलं. आपण तुमच्या ग्रुपला महादंबा महिला मंडळ नाव, सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. महादंबा महिला मंडळ गोंदनापूर अशा पद्धतीचं नाव आपण या महिला मंडळाला द्यायचं आहे. सर्वांनी एकत्रित राहून आपल्या धर्माची पताका या यशो शिखराला नेऊन पोहोचायची आहे आणि याच्यासाठी सर्वांचं सहकार्य मोलाचं आहे. तुमच्या मार्गदर्शनासाठी मी 24 तास हजर आहे. 7 दिवस 24 तास.
24/7 म्हणतात ना, केव्हाही तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण आली नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता आणि तशा पद्धतीने आपण प्रत्येक अडचण या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न करू. ही संगीतमय श्रीमद भागवत कथेचा हा शेवटचा दिवस. आपली भागवत कथा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो आणि दादांना आरती करण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो. आरती कुंज विहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी. आरती कुंज विहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी.